नमस्कार. प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव टक यांनी या आठवड्यासाठी महाराष्ट्रातील पावसाचा तपशीलवार अंदाज जाहीर केला आहे. त्यांच्या मते 3 जुलैपासून तर 8 जुलैपर्यंत कालावधीत राज्यात अनेक भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर होऊन पिकांना आवश्यक पाणी मिळणार आहे. टक साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. त्यांनी विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची परिस्थिती चांगली राहण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच जिल्हानिहाय पावसाचा तपशील बघूया. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव टक यांनी व्यक्त केली आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 दिवसात चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे. तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही समान प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 दिवसाचा पाऊस पडून पिकांना आवश्यक पाणी मिळेल. असेच हवामान संबंधित नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब